नमस्कार. सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आणि भारताच्या शिक्षण व्यवस्थेत अक्षरशः भूकंप आलाय. आपण बोलतोय त्या निर्णयाबद्दल ज्याने लाखो शिक्षकांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह उभं केलंय. हो, हा निर्णय आहे शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल, म्हणजे टीईटी. नोकरीवर अक्षरशः टांगती तलवार. हो, न्यायालयाच्या त्या निकालानंतर देशभरातल्या अनेक शिक्षकांना नेमकं असंच वाटतंय. त्यांना असं वाटू लागले की अरे, इतकी वर्ष आपण जी सेवा केली ती सगळी आता धोक्यात आलीये. आणि ही काही लहान सहान गोष्ट नाहीये. हा आकडा बघा. लाखो शिक्षक आहेत ज्यांच्यावर या निर्णयाचा थेट परिणाम झालाय. आणि साहजिकच त्यांच्या भविष्यासमोर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. बरं, पण ह्या एका निर्णयामुळे एवढा मोठा गोंधळ का उडालाय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नेमकं म्हटलंय तरी काय. एकदम सोप्या भाषेत सांगतो. कोर्टाने असं म्हटलंय की 1ली ते 8वीला शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांना, मग त्यांची कितीही वर्ष सर्व्हिस झाली असली तरी, आता आपली नोकरी टिकवण्यासाठी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पास करावीच लागेल. कोणतीही सूट नाही. पण थांबा, यात एक ट्विस्ट आहे. कोर्टाने सगळ्यांना एकाच तराजूत तोललेलं नाहीये. त्यांनी शिक्षकांना 2 गटांमध्ये विभागलंय, त्यांच्या उरलेल्या नोकरीच्या वर्षांनुसार. पहिला गट, ज्यांची नोकरी 5 वर्षांपेक्षा कमी उरली आहे, त्यांना थोडा दिलासा आहे. नोकरीत राहण्यासाठी टीईटी द्यायची गरज नाहीये. पण प्रमोशन हवं असेल तर मात्र परीक्षा पास करावीच लागेल. आता दुसरा गट, आणि हाच खरा चिंतेचा विषय आहे, ज्यांची नोकरी 5 वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे, त्यांना मात्र 2 वर्षांची डेडलाईन दिली आहे. 2 वर्षांच्या आत टीईटी पास व्हा, नाहीतर नोकरी जाण्याचा धोका आहे. आणि नेमक्या याच मुद्द्यावरून एका मोठ्या वादाची ठिणगी पडली आहे. हा वाद आहे वर्षानुवर्षांचा अनुभव विरुद्ध एक परीक्षा. शिक्षकांचा जो मुख्य युक्तिवाद आहे ना, तो या टाईमलाईनमधून अगदी स्पष्ट होतो. त्यांचं म्हणणं सरळ आहे. ते विचारतायत, अहो, जेव्हा आमची नोकरी लागली म्हणजे 2009च्या आधी, तेव्हा टेट नावाचा नियमच नव्हता. तो तर 2010-11 मध्ये नवीन भरतीसाठी आला. मग जो नियम आमच्या नियुक्तीच्या वेळेस नव्हता, तो आता इतक्या वर्षांनी आमच्यावर कसा काय लावला जातोय? हा त्यांचा मूळ प्रश्न आहे. आणि हाच मुद्दा अजून प्रभावीपणे मांडण्यासाठी शिक्षक संघटना एक अगदी टोकाचा पण महत्त्वाचा प्रश्न विचारतायत. ते म्हणतात, एक विचार करा, 20 वर्ष सेवा केलेल्या एखाद्या IAS किंवा IPS ऑफिसरला आज कोणी सांगेल का की तुम्ही पुन्हा एकदा तुमची प्रवेश परीक्षा देऊन दाखवा? म्हणजे ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी एकच मूलभूत वाद आहे. वर्षानुवर्षांचा शिकवण्याचा अनुभव मोठा मानायचा की एक क्वालिफाईंग एक्झाम? आणि शिक्षक हेच विचारतायत की इतकी वर्ष जी आम्ही पिढ्या घडवल्या, ते स्वतःच एक पात्रता नाही का? आणि यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे असं म्हटलं जातंय की सुनावणी चालू असताना एका न्यायाधीशानेच अनौपचारिकपणे एक टिप्पणी केली. ते म्हणाले, आज जर न्यायाधीशांनाच अशी एखादी परीक्षा द्यायला लावली तर कदाचित त्यांनाही ती अवघडच जाईल. बघा, यातूनच या समस्येची व्याप्ती आणि त्यातली मानवी बाजू किती महत्त्वाची आहे हे लक्षात येतं. आता न्यायालयाचा आदेश तर आला, पण यामुळे सरकार मात्र एका मोठ्या पेचात सापडलंय. सरकारची अवस्था झाली आहे ती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी. म्हणजे कोणताही मार्ग निवडला तरी समोर अडचण आहेच. आता बघा, सरकारसमोर 2च पर्याय आहेत आणि दोन्ही अवघड. पहिला पर्याय, न्यायालयाचा आदेश मानायचा. जर असं केलं तर देशभरात शिक्षक रस्त्यावर उतरतील, प्रचंड आंदोलनं होतील आणि शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडेल. दुसरा पर्याय, आदेश नाही मानायचा. पण असं केलं तर थेट न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप लागेल आणि देशात एक घटनात्मक संकट उभं राहू शकतं. काय करणार? मग ह्यातून मार्ग कसा काढायचा? बरं, सरकार काही पर्यायांवर विचार करतंय असं दिसतंय. एक म्हणजे एखादा विशेष अध्यादेश काढून या निर्णयाचा प्रभाव कमी करता येईल का हे पाहणं. दुसरा पर्याय म्हणजे या अनुभवी शिक्षकांसाठी टेटऐवजी एखादी वेगळी सोपी विभागीय परीक्षा घेता येईल का? आणि तिसरं म्हणजे शिक्षक संघटनांनी जे निवेदन थेट पंतप्रधान कार्यालयाला पाठवलंय त्यावरही विचार सुरू आहे. पण एकीकडे सरकार विचार करतोय तर दुसरीकडे शिक्षक आणि त्यांच्या संघटना गप्प बसलेल्या नाहीत. त्यांनी आपला लढा सुरू केलाय, आणि तोही कायदेशीर आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर. आणि यातली सगळ्यात मोठी आणि ताजी घडामोड म्हणजे ही लढाई आता परत एकदा कोर्टात पोहोचलीय. 16 सप्टेंबर 2024ला सर्वोच्च न्यायालयात एक पुनर्विचार याचिका दाखल झालीय. यात कोर्टाला विनंती केलीये की कृपया आपल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करा. आता या याचिकेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. एकूण 5 प्रमुख आधार आहेत. पहिला, प्रोसिजरमध्ये चूक झालीये. हा निर्णय संपूर्ण देशाला लागू होणार आहे, पण सगळ्या राज्यांचं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही. दुसरा मुद्दा, केस होती प्रमोशनची, पण निकाल दिला नोकरीत टिकवण्याबद्दल.
तिसरा, निकालात एका ठिकाणी इत्यादी म्हणजे ETC असा शब्द वापरलाय, ज्यामुळे खूप गोंधळ निर्माण झालाय. चौथा, आता तर वकील 2010 सालच्या मूळ टेट नोटिफिकेशनलाच आव्हान द्यायच्या तयारीत आहेत. आणि पाचवा, 2 वर्षांची मुदत खूपच कमी आहे, विशेषतः तेव्हा जेव्हा सरकारांनीच हा नियम 10 वर्ष लागू केला नव्हता. या सगळ्या परिस्थितीत शिक्षकांची प्रतिक्रिया 2 पातळ्यांवर दिसतीये. एकीकडे त्यांच्या संघटना आहेत ज्या कायदेशीर लढाई लढतायत, सरकारवर दबाव आणत आहेत. पण दुसरीकडे अनेक शिक्षक असेही आहेत ज्यांनी परिस्थिती स्वीकारली आहे. त्यांनी याला एक व्यावसायिक आव्हान म्हणून बघितलंय आणि चक्क टेट परीक्षेचा अभ्यासही सुरू केलाय. तर मग आता पुढे काय, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. आणि याचं उत्तर अजून तरी कुणाकडेच नाहीये. पण एक नक्की की खूप काही पणाला लागलंय. सध्याची परिस्थिती आपण थोडक्यात पाहूया. सर्वोच्च न्यायालय पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करेल हे निश्चित. सरकार आपले कायदेशीर आणि राजकीय मार्ग शोधतंय. या सगळ्यामध्ये लाखो शिक्षकांचं भवितव्य टांगणीला लागलंय. आणि तो मूळ प्रश्न म्हणजे अनुभवाला महत्त्व द्यायचं की परीक्षेला, तो संघर्ष तसाच कायम आहे. आणि जाता जाता एक शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. जर मागच्या 10 वर्षामध्ये सरकारांनीच TETचे नियम नीट लागू केले नाहीत, तर आज जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला खरं जबाबदार कोण? सगळी जबाबदारी फक्त त्या शिक्षकांचीच आहे का, ज्यांना आता अचानक परीक्षा द्यायला सांगितली जातीये? कदाचित या प्रश्नाच्या उत्तरातच या समस्येवरचा खरा उपाय लपलेला असेल.